म्हणून ह्या वर्षीचा जो मान्सून आहे त्याचा मान्सूनचा जो पाऊस आहे तो आपल्याकडं कमी पडण्याचे चान्सेस नक्कीच आहे. एल निनो हा पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मान्सूनवर होण्याचे चान्सेस ऑलरेडी आहेत. आपण दुसऱ्या टप्प्यातला जो आपला दीर्घकालीन अंदाज आहे त्यामध्ये क्लिअरली सांगितलं होतं की यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीच्या 90% इतकाच पडण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव आपल्या मान्सूनवर असणार आहे. साधारण किती दिवस पूर्ण जो आपला मान्सून पिरियड आहे जून ते सप्टेंबर ह्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस आहेत. आता तो सक्रिय झालेला आहे आणि त्याची तीव्रता अजून वाढण्याचे चान्सेस आहेत. म्हणून ह्या वर्षीचा जो मान्सून आहे त्याचा मान्सूनचा जो पाऊस आहे तो आपल्याकडं कमी पडण्याचे चान्सेस नक्कीच आहे. राईट. आता जर सध्या बघितलं तर मान्सूनचा जर प्रोग्रेस आपण बघितला तर मान्सून दक्षिण तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही 2-4 डिस्ट्रिक्ट्समध्येच पोहोचलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर पावसाचे इतके जास्त काही संकेत नाही आहेत. म्हणून मान्सून महाराष्ट्रामध्ये पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल नाही आहे आणि त्यामुळं जो काही पाऊस पडतो आहे तो वादळी स्वरूपाचा आहे किंवा मग पूर्वमोसमी पाऊस आहे. या पावसाच्या बेसिसवर शेतकऱ्यांनी पेरणी करू नये आणि कृषी खात्याकडनं किंवा राज्य शासनाकडनं ज्या काही सूचना दिल्या जातात पेरणीविषयक त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ओव्हरऑल सीझनचं जर बघितलं तर नक्कीच पाऊस कमी आहे तर त्या दृष्टीनं नियोजन करणं गरजेचं आहे. नक्कीच ह्या वर्षीसुद्धा जसं पूर्ण भारताचं आपण बघितलं की सरासरीच्या 90% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्पेशली मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम विदर्भातसुद्धा ह्या वर्षीचा जो मान्सूनचा पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमीच पडण्याची शक्यता आहे. तर त्यानुसार जसं आपण आधी सांगितलं की शेतीचं नियोजन करणं असेल किंवा मग कृषी विभागाकडनं ज्या काही सूचना येतात त्याचं पालन करणं गरजेचं आहे. 5 दिवस पुण्यात पाऊस लांबला आहे. बारामतीच्या त्या क्षेत्रात अडखळल्याची सध्या म्हणजे माहिती दिली जाते तज्ज्ञांकडनं. तर नेमकं 5 दिवस येणाऱ्या 4 ते 5 दिवस नक्कीच आपण बघू शकतो की पुणे आणि परिसरामध्ये मान्सून पोहोचण्याचे चान्सेस नाही आहेत आणि तुरळक ठिकाणी काही ठिकाणी थंडरस्टॉर्म्समुळे किंवा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याला आपण मोसमी पाऊस असं म्हणतो. तर तो पाऊस मान्सूनचा नसणार आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये अजून पुढे सरकण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल आणि तसे अपडेट्स भारतीय हवामान विभागाकडून दिले जातील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.